मागील भागात तिचा तो गोड आवाज ऐकून त्याची पावले आपोआप देवघराच्या दिशेने वळली. ती तिचं करण्यात गुंग होती आणि आपला हिरो डोळ्याची पापणी न हलवता तिच्याकडे पाहत होता. सगळं काही झाल्यानंतर तिने पूर्ण देवघरावरून नजर फिरवली आणि बाहेर जायला वळली की समोर तिचे अहो तिला दिसले. त्याला असे मागे बघून आधी ती तर खूपच घाबरली, पण स्वतःला नॉर्मल करत शांत उभी राहिली. तो तर तिच्याकडे एकटक भान हरपून पाहत होता, एवढा की तिची पूजा झाली हे पण त्याच्या लक्षात येत नाही. ती मात्र त्याच्यासमोर हात हलवते, पण पटकन हात मागे घेते, स्वतःच्या डोक्यात टपली मारत. काव्या, काय करतेय? ओरडतील ना तुझे अहो. ती शांत उभी राहते, पण तिच्या चुळबुळीमुळे सिद्धार्थ भानावर येतो. तिला समोर बघून तो पण गोंधळून तिच्याकडे पाहतो, पण त्याच्याच लक्षात येते आपणच तिच्याकडे पाहत होतो म्हणून. आता खरं तर तिला बाहेर जायचे होते, पण तिचे अहो बरोबर दरवाजाच्या मध्यभागी उभे होते, त्यामुळे तिला बाहेरच जाता येत नव्हते. ती बाहेर जाण्यासाठी जागा शोधत होती, कुठून जाऊ म्हणून. तिची नजर बघून तोच बोलला, देवघराच्या रूमला एकच दरवाजा आहे. एवढं बोलून तो वळून त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो काय बोलला हे आधी तर तिच्या लक्षात आले नाही. एकच दरवाजा आहे म्हणून तर शोधत होते ना कुठून जायचे ते. तिचे डोके चालवत ती बडबड करत बाहेर येते. पण आज हे माझ्यासोबत एवढ्या हळू कसे बोलले? नक्की हेच होते ना की त्यांच्या ठिकाणी कोणी दुसरा सिद्धार्थ जहांगीर आला की काय? त्याच्यासमोर बोलायची तिची हिंमत होत नव्हती, पण तो समोर नसला की मॅडमची बडबड चालू असायची. आज यांनी मला रागवले पण नाही. असे कसे झाले आज? सूर्य पूर्वेलाच निघाला आहे ना? काव्या, काहीही बोलू नकोस. तुझा खडूस नवरा बदलणार नाहीये. एवढं बोलून ती स्वयंपाकाची तयारी करायला किचनमध्ये गेली. स्वयंपाक करत असताना सिद्धार्थचा ती विचार करत होती. कधी कधी असे वागतात ना, मला कळतच नाही. म्हणजे रागाने मला जवळ ओढून किस करणार किंवा मला रागवणार. कधी हळुवारपणे तर माझ्याशी बोलणारच नाही. मग आज काय झाले आहे? पण ते काही का असेना, त्याचे वागणे असे हक्काने मला जवळ घेणे, मला किस करणे हे मला खूप आवडते. काहीही झाले तरी लग्न झाले आहे आमचे. नवरा बायको आहोत आम्ही. आता ते मला बायको मानत नाही हे मला माहिती नाही, पण मी तर त्यांना पूर्ण मनाने स्वीकारले आहे. माझ्यावर फक्त त्यांचा अधिकार आहे. हे बोलत असताना तिचा चेहरा गुलाबी होतो. आता पुढे. अहो, तुम्ही माझ्याशी कसेही वागले तरी मी फक्त तुमचाच विचार करणार आहे, ती मनातल्या मनात बोलत होती. पण हे बोलत असताना तिचा चेहरा चांगलाच गुलाबी झाला होता. पण आज त्यांना काय झाले आहे? म्हणजे रागात असले की मला जवळ घेऊन त्रास देतात, पण आज तर माझ्याशी बोलले पण नाही. आणि असे काही न बोलता, मला त्रास न देता कसे निघून गेलेत हे? ती विचार करत रूममध्ये आली तर सिद्धार्थ त्याचे लॅपटॉप घेऊन काम करत होता. आता घरात दोघंच होते, बाकी घरातील आले नव्हते. सिद्धार्थ रूममध्ये आहे म्हटल्यावर ती बाल्कनीमध्ये जाऊन झाडांना पाणी देऊ लागली. एवढ्या दिवसात झाडेच तिचे सोबती झाले होते. त्यानंतर तिथे सोफ्यावर बसून न्यूजपेपर वाचत असते. सिद्धार्थ जरी काम करत असला तरी तिच्याकडे लक्ष होते त्याचे. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि त्याच्या बुक शेल्फमधून एक बुक घेऊन काव्याजवळ येऊन उभा राहिला. ती पेपर वाचण्यात मग्न होती. त्याने मुद्दाम घसा खरखरण्याचे नाटक केले. त्या आवाजाने काव्या भानावर आली. त्याला समोर बघून ती गोंधळली. सिद्धार्थ मात्र काही न बोलता तिच्यासमोर बुक पकडतो. ती एकदा त्या बुककडे तर एकदा सिद्धार्थकडे पाहते. ती पटकन बुक घेते तसा सिद्धार्थ आत निघून जातो. असे 2 तास होऊन जातात. तोच त्याच्या रूमच्या दरवाजावर टकटक आवाज येतो.
सिद्धार्थ तिकडे पाहतो तर विद्यासागर असतात. ते दोघं आत येतात. सर, तुम्ही बोलावले होते? हो, ते तुम्ही गावाला जा आणि काव्याचं सामान घेऊन या. काय आणायचं आहे ते काव्या सांगेल तुम्हाला. तो काव्याला आवाज देतो. त्याचा आवाज ऐकून ती आत येते. विद्यासागरला समोर बघून गोंधळते. एवढ्या दिवसात तिला माहिती झाले होते विद्यासागर कोण आहे म्हणून. हे दोघं गावाकडे जात आहे. तुझा काय सामान आणायचं आहे सांग, ते घेऊन येतील. काव्या घाबरतच त्यांना सांगते, माझी फक्त एक ब्लॅक कलरची बॅग आहे, ते तुम्ही आणा. येस मॅम. एवढं बोलून ते दोघं निघून गेले. काव्याने सिद्धार्थकडे पाहिले तर तो कामात लॅपटॉपमध्ये पाहत होता. ती नाहीमध्ये मान हलवते आणि बाहेर जाऊन बुक घेऊन आत येते. तिथे सोफ्यावर बसून ती वाचत असते. बुक वाचत होती खरं, पण अधूनमधून ती सिद्धार्थकडे पाहत होती. तसेच सिद्धार्थचे पण होते. तो पण काम करत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. त्याची नजर झाली तशी काव्या गडबडून खाली बघून बुक वाचते. बुक वाचत असताना कधी तिचा डोळा लागतो तिचे तिला कळत नाही. सिद्धार्थचे लक्ष तिच्याकडे जाते तर ती झोपलेली दिसते. ही बुक वाचताना झोपली, अशी जर झोपली तर मान अवघडेल तिची. सिद्धार्थला काळजी वाटत होती. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिच्याजवळ आला. तिच्या हातातले बुक घेऊन ते बाजूला ठेवले. तिला दोन्ही हातात उचलून घेतले. ती खूप गाढ झोपमध्ये होती. सिद्धार्थ तिला घेऊन बेडजवळ आला. तिला हळूच बेडवर झोपवले. तो पण तिच्या शेजारी बसला. खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. तोच त्याचा फोन वाजला. त्याने पटकन घेतला. त्याच्यामुळे तिची झोपमोड झालेली त्याला चालणार नव्हती. तो त्याचे लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये गेला. फोन घेतला. सागरचा होता. सर, आताच आपली खूप महत्त्वाची मीटिंग आहे. सागर, मी ऑफिसला येणार नाही आहे. तू मीटिंग ऑनलाईन अरेंज कर. ओके सर. एवढं बोलून तो फोन ठेवतो. मीटिंग खूप महत्त्वाची असल्यामुळे किती वेळ लागेल हे त्याला पण माहिती नव्हते. तो आतमध्ये जाऊन मीटिंगमध्ये बिझी होतो. असेच 2-2.5 तास होऊन जातात. या वेळेत काव्याची चांगली झोप झाली होती. ती मस्त आळस देते, पण तिच्या लक्षात येते ती तर बुक वाचत सोफ्यावर बसली होती. मग इथे बेडवर कशी, ती विचार करत होती. त्यांनी तर मला इथे आणि ती रूममध्ये इकडे तिकडे त्याला पाहते, पण तो तिला दिसत नाही. ती उठून फ्रेश व्हायला गेली. आता कुठे तिला फ्रेश वाटत होते. बाकी घरातील आले नव्हते, त्यामुळे आता काय करायचे याचा ती विचार करत होती. सिद्धार्थ स्टडी रूममध्ये आहे हे तिला माहितीच नव्हते, कारण तो जेव्हा मीटिंगला आत गेला तेव्हा मॅडम खूप गाढ झोपमध्ये होत्या. मी झाडांना पाणी टाकते बोलत ती गॅलरीमध्ये आली. एक एक करून सगळ्या झाडांना ती पाणी देत होती. पाणी देत असताना ती सिद्धार्थचा विचार करत होती. त्याच गडबडीत पॉटमधील पाणी खाली तिच्या अंगावर पडत होते, पण ती विचारात असल्यामुळे तिला कळत नव्हते. जसे तिच्या चेहऱ्यावर पाणी पडले तशी ती भानावर आली. बापरे, विचार करण्याच्या गडबडीत माझ्या सगळ्या अंगावर पाणी आणि पॉटमधील माती पडली. ती तिच्या खराब झालेल्या साडीकडे पाहत बोलते. ती वॉशरूममध्ये येते आणि तिची साडी अंगापासून वेगळी करते. तिची साडी भिजली होती. ब्लाऊज आणि पेटीकोट चांगला होता. ती वॉशरूममध्ये बाहेर येते. तिच्या कपाटाजवळ जाऊन दुसरी साडी नेसायला काढत असते की तोच सिद्धार्थ त्याच्या स्टडी रूममधून बाहेर येतो. इकडे सिद्धार्थला वाटले होते काव्या झोपली असणार, म्हणून तो हळूच दरवाजा ओपन करतो. त्यामुळे काव्याला दरवाजाचा आवाज येतच नाही. ती तर तिची साडी काढत असते. तिला असे ब्लाऊज पेटीकोटवर बघून सिद्धार्थ तर तिला पाहतच राहतो. अंगावर साडी नसल्यामुळे तिची अर्धवट उघडी असलेली कंबर त्याला तिच्याकडे एकटक पाहण्यास भाग पाडत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि ती साडी काढत असते. शेवटी
एक साडी ती काढते. कपाट बंद करून ती मागे वळणार की तिला समोर सिद्धार्थ दिसतो, जो की तिच्याकडे डोळ्याची पापणी न हलवता तिच्याकडे पाहत असतो. त्याला असे पाहताना बघून ती एक आवडा गिळते. सिद्धार्थ एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत असतो. ती पण मागे सरकते, तर मागे कपाट असते. आता सिद्धार्थ तिच्या खूपच जवळ आला होता. तो त्याचे दोन्ही हात कपाटाला लावून तिला बंदिस्त करतो. काव्या तर खूपच लाजली होती. समोर पकडलेली साडी ती छातीशी घट्ट पकडून ठेवते. त्याच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती तिची. तोच सिद्धार्थ तिच्या चीनला पकडून तिचा चेहरा वर करतो, तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते. काही वेळ दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहण्यात हरवलेले असतात की सिद्धार्थचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे जाते आणि तो क्षणाचाही विलंब न करता त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. तिला हळूहळू किस करत असतो. आज त्याच्या स्पर्शात कुठलीच जबरदस्ती नव्हती. खूप प्रेमाने तो तिला किस करत असतो. त्याचे मन भरते तसा तो बाजूला होतो. आता दोघे पण जोरजोराने श्वास घेत होते. सिद्धार्थ तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि काही न बोलता स्टडी रूममध्ये निघून जातो. तो जाताच काव्या लाजून तिचा चेहरा साडीमध्ये लपवते. इकडे स्टडी रूममध्ये येताच सिद्धार्थ चेअरवर बसून डोळे मिटून बसतो. आता पण त्याला काव्याचा निरागस चेहरा आठवत असतो की त्याला काल घाबरणारी काव्या पण आठवते. तो खाडखन डोळे उघडतो. मी नको होते तिला किस करायला. काल तिच्यासोबत जे काही झाले त्यातून ती अजून सावरली पण नाही आहे. मी असं कसं तिला किस करू शकतो? त्याला खूपच वाईट वाटत होते. पण ती माझ्यासमोर आली की माझ्या भावना कंट्रोल होत नाही. तिच्या सुगंधात मी एवढा वेडा होतो की मला भानच राहत नाही. आज तर तिला बघून किस केले, पण किस करून झाल्यानंतर मी स्वतःला किती कंट्रोल केले माझे मलाच माहिती. नाहीतर आज मी तिच्यासोबत आणि तो बोलायचे थांबतो. पण मी का तिचा एवढा विचार करतो आहे? आणि हे काय फक्त तिच्यासाठी म्हणून मी वर्क फ्रॉम होम करतो आहे? एवढंच नाही तर सागरला मीटिंगचं सगळं हँडल करायला सांगून मी ऑनलाईन मीटिंग जॉईन केली, ते फक्त काव्यासाठी. पण मी तिचा एवढा का विचार करत आहे? सिद्धार्थ, तुला काव्याचा विचार करायचा नाही आहे. तो स्वतःच्या मनाला समजावू लागला. कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या विचारांमधून काव्या जातच नव्हती. त्याला आता स्वतःचा खूप राग येत होता. पण तो त्याचा राग कंट्रोल करतो, कारण रागात जर त्याने काही वस्तू तिथे फोडल्या असत्या तर ते बघून काव्या घाबरली असती. कितीही काहीही म्हटले तरी त्याला काव्याची काळजी वाटत होती. इकडे काव्या साडी नेसते आणि सोफ्यावर बसून विचार करत असते. कालपासून सिद्धार्थचे वागणे बदललेले होते. म्हणजे तो तिच्याजवळ यायचा, पण जसा आधी जबरदस्ती करायचा ते तो आता करत नव्हता. तिच्या मनात वेगळेच विचार चालू होते. त्या माणसांनी मला स्पर्श केला म्हणून तर हे असे वागत नसतील ना, असे भलते-सलते विचार तिच्या डोक्यात येत होते. दोघे पण एकमेकांचा विचार करत होते. त्यात काव्याला खूपच वाईट वाटत होते. तिने सिद्धार्थबद्दल गैरसमज करून घेतला होता की ते माणसामुळे हे मला इग्नोर करत आहे म्हणून. नकळत तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. रडून काय होणार आहे काव्या? तुझ्यासोबत ते कसे वागतात हे तुला चांगलेच माहिती आहे. कधी कधी माझा राग करतात, तर कधी कधी मला प्रेमाने जवळ घेतात. कधी कधी असे वाटते की आमच्या नात्याला काही अर्थच नाही आहे म्हणून. मलाच काहीतरी निर्णय घ्यायला हवा. असा विचार करत तिने अश्रू पुसले आणि गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. स्वतःच्या मनाला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण काही केल्या तिच्या मनातील विचार जातच नव्हते. बराच वेळ गॅलरीमध्ये ती उभी होती. यात संध्याकाळ झाली तिचे तिला कळले नाही. ती संध्याकाळचे जेवण बनवायला खाली आली तर तिला आई आणि रोशनी, साहिल आत येताना दिसले. त्यांना बघून काव्याला
खूप आनंद झाला. ती त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली. ते तिघंही हॉलमध्ये येऊन बसले. तोच काव्या त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. मगासपासून तिचा उतरलेला चेहरा आता आनंदी दिसत होता. तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठी आल्याचा चहा घेऊन येते. एवढं बोलून ती किचनमध्ये निघून गेली. काही वेळातच ती सगळ्यांसाठी आल्याचा चहा घेऊन आली. सगळ्यांनी आनंदाने आल्याचा चहा पिला. त्यानंतर बाकी सगळे फ्रेश व्हायला निघून गेले आणि काव्या किचनमध्ये आली. काव्याने काही वेळातच सगळ्यांसाठी जेवण बनवले. इकडे सिद्धार्थ स्टडी रूममध्ये काव्याचा विचार करत असताना त्याचा कधी डोळा लागतो त्याची त्याला कळत नाही. अर्ध्या तासाने सगळे डायनिंग टेबलला येतात. गप्पा मारत त्यांचे जेवण करत असतात. या सगळ्यात सिद्धार्थ मात्र शांत असतो. कारण काल घडून हे याबद्दल आता तरी त्याला बोलायचे नव्हते. म्हणून तो शांतपणे जेवण करून निघून जातो. बाकी सगळ्यांसाठी सिद्धार्थचे वागणे नवीन नव्हते. त्यामुळे ते पण जास्त विचार करत नाही. जेवण झाल्यानंतर हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात की सायली आणि मंगला मावशी पण येतात. त्या पण काही वेळ गप्पा मारतात. बराच उशीर झाल्यामुळे सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. काव्या मात्र हॉलमध्येच बसून होती. रूममध्ये जायचे की नाही याचा ती विचार करत होती. तिच्या मनात सिद्धार्थचे विचार अजून पण चालू होते. कारण सिद्धार्थने जेवण करताना तिच्याकडे एकदाही पाहिले नव्हते. याचे तिला वाईट वाटत होते. काव्या, अशी किती वेळ बसून राहणार आहेस? रूममध्ये तर तुला जावेच लागणार आहे ना? ती एक दीर्घ श्वास घेते आणि रूममध्ये जायला निघते. दरवाजा ओपन करून आत येते. पण सिद्धार्थ तिला दिसत नाही. हे कुठे गेले? कदाचित स्टडी रूममध्ये असतील. ती तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये जाते. फ्रेश होऊन बाहेर येते. आता पण तिला सिद्धार्थ दिसत नाही. ती सोफ्यावर जाऊन बसते की तोच सिद्धार्थ स्टडी रूममधून बाहेर येतो. त्याच्या हातात एक बॉक्स होता. तो बॉक्स घेऊन तो काव्याच्या समोर येऊन उभा राहतो. काव्या गोंधळून एकदा त्या बॉक्सकडे तर एकदा सिद्धार्थकडे पाहत असते. तो काही न बोलता तो बॉक्स तिच्यासमोर टीपॉयवर ठेवतो. ती तर गोंधळून त्याच्याकडे आणि बॉक्सकडे पाहत असते. तो बेडवर जाऊन बसतो. काव्या त्या बॉक्सकडे पाहत असते. हात लावू की नको याचा ती विचार करत असते. काय वाटतं त्या बॉक्समध्ये काय असेल? सिद्धार्थने तो बॉक्स काव्यासाठीच आणलेला असेल का? बघूया पुढील भागात. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.